नमस्कार, अटल मत न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. टॉप 31 म्युझिकल बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने आणि सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने मी आपल्याला धन्यवाद देऊ इच्छितो. कारण असं सुंदरशा आज आम्ही टॉप 31 म्युझिकल बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने या कार्यक्रमाची सुरुवात आम्ही बॅनर लॉन्च केलंय आजच्या तारखेला. आज या कार्यक्रमाला मराठवाड्यातील नामवंत असे ज्यांचं स्वतःचं मिरॅकल इव्हेंट मॅनेजमेंटचं इन्स्टिट्यूट आहे, पेट्रोल पंप आहे, असे दीपकजी सोनवणे यांच्या हस्ते व छत्रपती संभाजीनगरच्या दामिनी पथकाच्या पोलीस उपनिरीक्षक लताजी जाधव यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न केलेला आहे. आपल्या उपस्थितीमध्ये सर्वांना सांगताना आनंद होतो की टॉप 31 कराओके सेवाभावी ही संस्था गेल्या भरपूर वर्षापासून इथे कार्यरत आहे आणि या संस्थेने 2020 पासून छत्रपती संभाजीनगरमध्ये आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, अनाथाश्रमामध्ये फळवाटपाचा कार्यक्रम असू द्या, महिलांना पुरुषांना ज्या ज्या दृष्टिकोनातून या सेवाभावी संस्थेला कार्य करता आलं ते कार्य आम्ही या संभाजीनगरमध्ये केलेलं आहे. या संस्थेचे संचालक अध्यक्ष सन्माननीय सतीशजी मस्के साहेब आहेत. त्याचप्रमाणे या संस्थेचे सचिव सौ कविता वाकेकर ताई आहेत. त्याचप्रमाणे उपाध्यक्ष तुळशीराम मोरे आहेत. आणि आनंदाची गोष्ट आज तुम्हाला पत्रकार परिषद बोलवण्याचं मागचं सर्वात मोठं आनंदाचं कारण हे आहे, गेल्या कित्येक वर्षापासून तुम्ही बघत आलात की आज मोबाईलने, इंटरनेटने या जगावर राज्य केलेलं आहे. आपल्या लहानपणामध्ये आपल्याला जर एखादं स्नेहसंमेलन करायचं असतं किंवा उत्सव करायचा असतं, स्टेज उपलब्ध राहायचे. परंतु आज काय झालंय, प्रत्येक जण मोबाईलवर आपली रील बनवतोय, आपलं स्टेटस ठेवतोय, काहीतरी पैसे कमवण्याचं माध्यम यूज करतोय. परंतु अशामध्ये प्रत्येक कलावंताला त्याला मोठं स्टेज मिळत नाहीये किंवा त्याला बघण्यासाठी मला जर असं वाटलं की मी आज गाणं म्हणतोय परंतु मी इंडियन आयडल होऊ शकत नाहीये किंवा सोनू निगम असो, कुमार सानू असो, त्या संगीत क्षेत्रामध्ये असू द्या, मॉडेलिंग क्षेत्रामध्ये असू द्या, मिलिंद सोनम सारख्या आर्टिस्ट सोबत मला काम करायला मिळत नाही, केवळ स्टेज परफॉर्मन्स नसल्यामुळे ही दुरावस्था होत चाललेली आहे. त्यामुळे या संस्थेने असा निर्णय घेतला आहे. आनंदाची गोष्ट ही आहे की या संस्थेमध्ये सतीश मस्के अध्यक्ष असून सुद्धा 150 लोक या संस्थेचे सभासद आहेत. दुसरी महत्वाची गोष्ट, आपण सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज आम्ही आवाहन करतोय सर्व छत्रपती संभाजीनगरच्या लोकांना, नागरिकांना, कलावंतांना की येणारा आम्ही 15 ऑगस्ट 2026 या दिनी, स्वातंत्र्य दिनी आपण मोठ्या भव्य दिव्य प्रमाणामध्ये गायन आणि मॉडेलिंग स्पर्धा ठेवतोय. या स्पर्धेसंदर्भात मी या कार्यक्रमाचा एक आधारस्तंभ किंवा संयोजक असल्यामुळे मला ही जबाबदारी संस्थेने दिली, त्याबद्दल संस्थेचा मी आभारी आहे. सर्वात मोठा प्रश्न आहे की ही स्पर्धा कशी असणार आहे, बरोबर. दुसरा महत्वाचा मुद्दा, स्पर्धाचे आयोजन कसं आहे, बक्षीस कसे आहे, पारितोषिक कसे आहे, फीस कशी आहे, स्ट्रक्चर कसे आहे, नियमावली कशी राहणार आहे आणि यामध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा की या स्पर्धेची व्यापकता किती राहणार, बरोबर. सर्व पत्रकार बंधूंना विनंती आहे की जर तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर पूर्वी मी माझं पूर्ण विश्लेषण दिल्यानंतर तुम्ही मला प्रश्न विचारू शकता. सगळ्यात महत्वाचा मुद्दा, हा कार्यक्रमाची संकल्पना सन्माननीय दिलीपजी दांडगे, आशाताई सावंत आणि तुम्हाला सांगू इच्छितो ऑडिओ वाईब्स म्हणून एक कराओके क्लब आहे, आमचे मित्र आहेत, माझे लहानपणीचे मित्र आहेत, सन्माननीय विक्रांतजी सातपुते. आज काही कारणास्तव ते बाहेर गेलेले आहेत, ते उपस्थित नाही राहते, परंतु त्यांचा या कार्यक्रमामध्ये प्रचंड असा वैयक्तिक, मानसिक आणि शारीरिक श्रम त्यांनी घेतलेले आहे. आता आपण मुख्य कार्यक्रमाकडे बोलूया. हा कार्यक्रम आपण 2 टप्प्यामध्ये करणार आहोत. 2 टप्पे याच्यासाठी आहे की माणूस 3 टप्प्यापर्यंत जात नाहीये. उन्हाळ्याचे दिवस आहे, ऊन आहे, पाणी आहे, त्या बऱ्याच गोष्टीचा नैसर्गिक दृष्टिकोनातून आपण विचार करून आपण ही स्पर्धा आयोजित करतोय. या स्पर्धेचं आयोजन करण्यामागचा उद्देश एवढाच आहे की आपण आपल्या लहानपणात दिलेल्या कलावंतांना, छत्रपती संभाजीनगरमधील कलावंतांना मोठ्या पडद्यावर, मोठ्या उमेदीने,
मोठ्या ठिकाणावर सिनेसृष्टीमध्ये म्हणा त्यांच्या टॅलेंटवरती जाऊ शकतील. कदाचित या कार्यक्रमाला अचानकपणे कोणती मोठी सेलिब्रिटी अकस्मात येऊन त्यांचंही योगदान राहू शकतं आणि ते त्यांना ते उचलून घेऊ शकतात. त्याच्यासाठी ही स्पर्धा आहे. ही स्पर्धा आम्ही ठेवलेली आहे. याच्यामध्ये खुला वर्ग ठेवलेला आहे. खुला वर्ग याच्यासाठी ठेवलेला आहे, परंतु काय लहान मुलं प्रत्येक ठिकाणी जाऊ शकत नाही. त्यामुळे या स्पर्धेचं वयोगट आम्ही 18 ते 60 पर्यंत ठेवलेलं आहे. ठीक आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की याच्यामध्ये प्रतिस्पर्धी आम्ही याच्यामध्ये काही नियम अटी टाकलेले आहेत. त्याच्यामध्ये संयोजक, आयोजक, नियोजक, व्यवस्थापक, परीक्षक अशा विविध विभागाचं आपण विभाजन केलेलं आहे. जेणेकरून आमच्याकडे 150 लोक सभासद आहेत. पत्रकार बंधूंनो, आमच्याकडे 150 लोक आहेत. त्याचं निवेदन करून आम्ही ही स्पर्धा आयोजित करतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट, ही स्पर्धेचं नियोजन करण्याचं आता आम्ही ठरवलंय, पण याचं ऑडिशन घेतल्याशिवाय तर ही स्पर्धा पुढे जाणार नाहीये, बरोबर. तर या स्पर्धेचं ऑडिशन आम्ही 23 आणि 23 मे आणि 24 मे म्हणजे शनिवार आणि रविवार याच महिन्याच्या 23 तारखेला आणि 24 तारखेला सकाळी 10 वाजल्यापासून तर संध्याकाळी 7 वाजेपर्यंत आम्ही हा वेळ ठेवलेला आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, काही लोक या स्पर्धेत तुम्ही अनुभवी पत्रकार आहात आणि पत्रकार असताना तुम्हाला भरपूर अनुभव आलेला आहे, पार्सलिटी आहे, बार्गेनिंग आहे, की चला बा तुम्ही तुमच्याच लोकांना तिथं निवडलेलं आहे, तेच गाणं म्हणत आहेत आणि त्यांनाच पारितोषिक दिलेलं आहे. आमच्या रजिस्ट्रेशन फॉर्म मध्ये आम्ही स्पष्ट नमूद केलेलं आहे, आयोजक समितीपासून तर व्यवस्थापक समितीमध्ये जी जी लोकमंडळी काम करणार आहेत, दूर दूर पर्यंत त्यांचे नातेवाईक, त्यांचा मित्रपरिवार, त्यांचा घरातला परिवार हा या स्पर्धेमध्ये सामील राहणार नाही. ही एक महत्वाची बाब आहे. बहुतेक ज्या स्पर्धा असतात किंवा हे कार्यक्रम असतात हे फेल का होतात, याच्यामुळे वाद निर्माण होतात. तो टाळण्यासाठी आम्ही ही परिस्थिती निर्माण केलेली आहे. तिसरा मुद्दा, याच्यामध्ये काही कार्यक्रम करत असताना स्पॉन्सरशिप असते, प्रायोजक असतात, ते तुम्हाला मिळणार की नाही मिळणार याच्यावर आम्ही कार्यक्रम ठेवलेला नाही. पत्रकार बंधूंनो, स्पष्ट आम्ही सांगतो की सेवाभावी संस्था असल्यामुळे आणि 150 लोक सभासद असल्यामुळे यामध्ये आम्ही कोणालाही प्रायोजक बनवत नाहीये. ही सगळ्यात महत्वाची भूमिका आहे आमची. का बनवत नाही की आम्हाला जाणं, आमचा वेळ, आमची एनर्जी, आमचा पैसा ह्या सगळ्या गोष्टी तिथं खर्च होणार, त्याच्यामुळे आम्ही प्रायोजक घेत नाहीये. परंतु कदाचित खिल्लारे साहेबांना असं वाटलं, मस्के साहेबांना असं वाटलं की याच्यामध्ये माझा सहभाग असावा आणि ते जर उत्स्फूर्तपणे आम्हाला येत असेल तर आम्ही निश्चितपणे त्यांचा विचार करू. पत्रकार बंधूंनो, माझे शब्द हे ऐकून घ्या व्यवस्थित. दुसरी महत्वाची गोष्ट, या स्पर्धेचं नियोजन केल्यानंतर पारितोषिक कसे राहणार, या कार्यक्रमाचं, या भव्य दिव्य कार्यक्रमाचं नियोजन करत असताना आमच्या कमिटीने 10 वेळेस बैठका घेतल्या. 10 वेळेस बैठका घेतल्या आणि त्याच्यानंतर आम्ही निर्णय घेतला की ही स्पर्धा जर मोठ्या प्रमाणात संभाजीनगरमध्ये घ्यायची असेल तर तिची व्यापकता आणि त्याचं पारितोषिक सुद्धा तसं असलं पाहिजे. परंतु आमच्या आर्थिक परिस्थितीनुसार, आमच्या सर्वांच्या आर्थिक परिस्थितीनुसार आम्ही असं डिसाईड केलेलं आहे की जो प्रथम पारितोषिक घेईल ते 21,000चं रोख राहील, दुसरं पारितोषिक राहील 11,001चं, तिसरं पारितोषिक राहील 5,001चं आणि याच्या व्यतिरिक्त जी 10 लोक चांगली गाणं म्हटलेले आहे परंतु परीक्षकांच्या जजच्या नजरेमध्ये ते योग्य नसले तरीही येणाऱ्या 10 लोकांना आम्ही 1,001चं पारितोषिक, सर्टिफिकेट आणि शील्ड देणार आहोत. ठीक आहे. याच्यानंतरचा भाग राहतो की आम्ही परीक्षण कसं करणार आहे, कोणती नियमावली आहे, कोणत्या नियमानुसार आम्ही हे काम करणार. हे नियम बनवत असताना नुसतं प्रवीण भोळेने नियम बनवलेले नाहीयेत. कविता वाकेकर असतील, आशाताई सावंत असतील, दिलीप दांडगे असतील, सतीश मस्के असतील, धनंजय पुरी असतील, त्रिभुवन साहेब असतील, बाबे साहेब असतील, साळवे साहेब असतील, आम्ही ह्या कार्यक्रमाचं नियोजन करताना वी हॅव टू लॉज द 6th मंथ. आम्ही 6 महिन्यापासून याचं नियोजन करतोय. म्हणजे हे नियोजन कसं करतोय की शिस्तबद्ध असलं पाहिजे, कायदेशीर असलं पाहिजे, जे लोकांना परवडणारं असलं पाहिजे आणि आपल्याला ते करता आलं पाहिजे, या दृष्टिकोनातून हे आपण करतोय. दुसरी महत्वाची गोष्ट, ऑनलाईन पद्धतीने, ऑफलाईन पद्धतीने याचे रजिस्ट्रेशन आपण सुरू करणार आहोत आजपासून. आम्ही आज बॅनर लॉन्च केलेला आहे. आमचं स्वतःचं सेवाभावी संस्थेची वेबसाईट असणार आहे, व्हॉट्सअप नंबर असणार आहे, QR कोड असणार आहे. ज्यांना याचं रजिस्ट्रेशन करायचं असेल तो कायद्यानुसार त्या प्रोसेसनुसार चालणार आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, याची जी फीज आहे ही सर्वांना कम्फर्टेबल आणि परवडण्यासारखी आहे, ते निश्चितच तुम्हाला कळेल यानंतर. त्याच्यानंतर जे प्रायोजन केलेलं आहे, हे प्रायोजन केल्यानंतर
काही गोष्टीचं आकलन, काही गोष्टीचं प्रोत्साहन देण्यासाठी तुमच्यासारखी लोक आम्हाला अपेक्षित आहे. त्याच्यासाठी आम्ही काय केलेलं आहे की मीडियाचा वापर न करता आमचे जे पत्रकार मित्र आहेत, जे तुम्ही बसलेले ते आमची मीडिया आहे सध्यापुरते. तुमच्याकडनं मिळणारा प्रतिसाद, तुमच्याकडनं मिळणारा मार्गदर्शन हे आमच्या सेवाभावी संस्थेसाठी आणि या स्पर्धेसाठी अमूल्य असं राहणार आहे. या कार्यक्रमाचं परीक्षण जे करणार आहेत ते आहेत धनंजय पुरी. त्यांच्याकडे आम्ही काय केलेलं आहे, आता याच्यामध्ये आम्ही 2 प्रकार ठेवले, गायन आणि मॉडेलिंग. आता गायनाच्या संदर्भातलं सगळ्यांना माहिती आहे, पण मॉडेलिंगचं माहीत नाही आहे. तर काय आहे, या प्रकाराचं नियोजन कशा पद्धतीने होईल त्याचं थोडक्यात विश्लेषण करण्यासाठी मी पुरी सरांना विनंती करतो. सोलो गायन स्पर्धा आहे, म्हणजे व्यक्तिगत एकच व्यक्ती गाणार, त्याच्यासोबत कोणी डुएटमध्ये गाणार नाही. हिंदी चित्रपट, मराठी चित्रपट याच्यामध्ये शास्त्रीय बेस असणारे गाणे चालणार नाही, कव्वाली चालणार नाही, लोकगीत चालणार नाही, सुफी संगीत चालणार नाही. शुद्धपणे हिंदी चित्रपट गाणे, मराठी चित्रपट गाणे, गझल नाही, गझल सुद्धा नाही. येस. आणि 2.5 ते 3 मिनिटाचा आपण वेळ त्या दिलेला आहे. 4 गाणे त्यांना आम्हाला लिहून द्यायचे फॉर्मवर. पहिलं गाणं त्याच्या चॉईसचं चाचणी परीक्षेमध्ये, आणि तिसऱ्या फायनलला आणि फायनल चाचणी फायनल राऊंडमध्ये 3 पैकी जज सांगतील. तर ह्या मधल्या काळामध्ये त्यांना त्या 3 गाण्यांचा रियाज प्रॅक्टिस करण्यासाठी वेळ मिळतोय. ते व्यवस्थित प्रॅक्टिस करू शकतात. त्यानंतर स्पर्धकांसोबत 1 किंवा 2च व्यक्तींना आम्ही आतमध्ये प्रवेश देतोय. जे परीक्षक आहेत, परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील. त्याच्यामध्ये कोणी ऑब्जेक्शन घेऊ शकणार नाही. हे सगळं कायदेशीर आहे. सिक्युरिटीची काळजी आम्ही त्या ठिकाणी घेतलेली आहे. आणि अप्रत्यक्षपणे तिथं आलेल्या लोकांची काही नाश्ता पाण्याची व्यवस्था, म्हणजे एक आम्ही याच्यामध्ये उल्लेख केलेला नाही, पण तो विचार आमचा आहे. परवा प्रोव्हिन्सरमध्ये दोन लोक येतात वगैरे, ते एक आम्ही करणार आहे. ही पर्सनल त्यांची जबाबदारी. त्यांचा येण्या जाण्याचा खर्च नाही, त्यांची राहण्याची व्यवस्था नाही. इथं जर त्यांना स्पर्धेला यायचं असेल, शनिवार रविवार 2 दिवस आहेत, त्यांनी स्वतःची व्यवस्था स्वतः करायची. फक्त आम्ही त्यांना तिथे एंट्री देऊ, त्यांचं गाणं ऐकू, ते वापस जातील. त्यांना व्हॉट्सअपवर मेसेज जाईल, तुमचं सिलेक्शन झालं आहे का नाही. आम्ही जे सध्या 31चा आकडा काढलेला आहे, हा आकडा कदाचित मागे पुढे होऊ शकतो. स्पर्धक जर आले, हा आकडा वाढवू शकतो, किंवा आम्हाला ते योग्य जर नाही वाटले, हा आकडा मी 4-5 नाही, 5-7 नाही कमी करू शकतो. 31च्या ऐवजी तो निर्णय सगळा संघटनेचा राहील. आणि 15 ऑगस्टला भव्य दिव्य कार्यक्रम आहे. बक्षीस वितरण 15 ऑगस्टला लगेच आहे. सायंकाळी दुपारी स्पर्धा झाल्याच्या नंतर 5 पर्यंत स्पर्धा अंतिम फेरी संपली की थोडासा गॅप देणार आहोत आपण, आणि 6ला बहुतेक तो कार्यक्रम करू आपण. मॉडेलिंग संदर्भात या स्पर्धेमध्ये आपण 2 प्रकार घेत आहोत. एक मॉडेलिंग प्रकार आहे आणि एक गायन स्पर्धा आहे. शक्यतो छत्रपती संभाजीनगरमध्ये गायन या पद्धतीवर लोक आज जास्त अप्रिशिएट आहेत, काम करतात, पण मॉडेलिंगमध्ये आता नाही आहे. परंतु आपल्याला जर छत्रपती संभाजीनगरमध्ये जर भविष्यामध्ये पुढे जायचं असेल तर मॉडेलिंग हा कन्सेप्ट घ्यावाच लागेल. आणि निश्चितच काही लोकांनी आम्हाला सुझाव दिला होता की सर नाच गाणं दोन्ही करा. नाच गाण्यामध्ये आम्हाला जर जिथं गाणं असतं तिथं नाचणं येतं मान्य आहे, परंतु तो वेळेचा अभाव आणि वेळेची पात्रता, निरीक्षित जजमेंट जे आहे हे देण्यासाठी अवघड झालं असतं. त्याच्यामुळे आम्ही काय केलं, गायन आणि मॉडेलिंग या 2 प्रकारामध्ये आपण काम करतो. आता मॉडेलिंगमध्ये काय राहणार आहे की मॉडेलिंग हा प्रकार कदाचित प्रत्येक माणसाला माहीतच आहे किंवा त्याचं ज्ञान आहे असं मला नाही वाटत. कारण मॉडेलिंग हा प्रकार हा फार कमी प्रकारात येतो, कमी प्रकार लोकांना माहीत असतो. मॉडेलिंग प्रकारामध्ये 3 गोष्टी असतात सर्वस्था. एक तर ड्रेस कोड बघितला जातो,
रॅम्प वॉक बघितला जातं, त्याला कॅटवॉक म्हणतात, आणि तिसरं असतं जेके. जेके म्हणजे जनरल नॉलेज. या 3 राऊंडमध्ये ते प्रकार घेतला जातो. तर काय होतं, आपण दिवाळी दसरा वगैरे बघितलं तर सुंदर स्त्रिया चांगल्या साड्या घालून येतात, होळी असो कोणी असो त्या पद्धतीचं. तर मॉडेलिंग करत असताना कोणत्याही जाचक अटी नाहीयेत किंवा जाचक नियम नाहीयेत. आणि या स्पर्धेमध्ये मला असं वाटतं ज्या स्पर्धकांनी स्पर्धेमध्ये भाग घेतले त्यांचं तर कौतुक आम्ही उच्च लेवलवर करूया, करून याला कोणतंही बंधन नाहीये. 3 राऊंड होतील, 3 मध्ये 2च राऊंड घेतले जातील. एक कॉमन राऊंड घेतला जाईल. एक कॉमन राऊंड याच्यासाठी घेतला जाईल, एक ट्रॅडिशनल कोड असतो, रॅम्प वॉक असतो, आणि जनरल नॉलेज. हे का आम्हाला स्पर्धा ही टफ ठेवायची आहे आणि त्याचं जनरल नॉलेज पण बघितलं गेलं पाहिजे ना. विश्वसुंदरी म्हणा किंवा जगत सुंदरी म्हणा किंवा मिस इंडिया म्हणा, या लेवलवर तिला जर जायचं असेल तर तिची विद्वत्ताही महत्वाची ठरली जाते. बरोबर आहे. मॉडेलिंग मध्ये एवढं काही नाहीये. दोन्हीही प्रकारच्या फीज ज्या आहेत, ज्या फीज आहेत इक्वल आहेत आणि त्याचे प्राइस पण तेच राहणार आहे, पारितोषिक पण राहणार आहे. आता याच्या पुढची एक गोष्ट सांगायची म्हणजे या स्पर्धेला 150 लोक आले, 200 रुपयाचा प्रोत्साहन स्पर्धक आम्हाला मिळतील. तरीही आम्ही कोणत्याही स्पर्धकाला नाराज करणार नाही. जो स्पर्धक या स्पर्धेमध्ये येईल त्यांनी त्याचा परफॉर्मन्स बेस्ट दिला आणि 10 मध्ये एकच येणार आहे हे सगळ्यांना माहित असतं. सगळे बेस्ट देत राहतात, परंतु सेवाभावी संस्था असल्यामुळे आमच्या संस्थेकडनं प्रत्येक व्यक्तीला स्पर्धकाला आम्ही प्रमाणपत्र, एक शीट हे त्याचं प्रमाणित केलेलं आहे. बरोबर. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काय विचारायचं आहे? स्पर्धकासाठी काही फीज वगैरे घेण्यात येईल का? चौथी स्पर्धा जर असली सर तर त्याच्यासाठी मूल्य मोजावंच लागणार आहे. जर आम्ही पण 150 लोक एकत्र येऊन हा कार्यक्रम आमच्या खिशातून जर करत असेल तर त्याची झळ स्वतः स्पर्धकाला पण असली पाहिजे ना सर. त्यासाठी आम्ही एक छोटीशी एक फीस ठेवलेली आहे, ती लवकरच कळू तुम्हाला. पारितोषिक ज्या पद्धतीने मोठं आहे त्याच्या पद्धतीने तरी ती फीज राहणार नाही. ती सामान्य माणसात, सामान्य कुटुंबाला परवडेल आणि तो आमच्यापर्यंत पोहोचेल अशा पद्धतीची आम्ही फीस आकारणार आहोत. स्पर्धा कुठं होणार? एका दिवसात नाही सर. ऑडिशन साठी आम्ही 23 आणि 24 तारीख निवडलेली आहे, म्हणजे 2 दिवस आहे. एका दिवसामध्ये आम्ही 30 विद्यार्थ्यांना इंटरटेन करू शकतो. ॲज पर आमचं कॅल्क्युलेशन झालेलं आहे. जर आम्ही एका स्पर्धकाला 2 मिनिटं देतोय किंवा 3 मिनिटं देतोय तर ऍटलीस्ट आपण 12 घंट्यामध्ये 30 लोकांना एंटरटेन करतोय. तर 80च्या आसपास जाता येते. बरोबर आहे. तर 8 आणि 16 2 दिवसाचं राहील सर. आणि तुमच्या सारख्यांचं सहकार्य, मार्गदर्शन, आशीर्वाद राहिला तर निश्चितच 200 लोक आम्ही कव्हर करू शकतो. ही 2 दिवस मार्गदर्शन झालं. 3 मिनिटं. नाही, स्पर्धा आहे सर. ही स्पर्धा आहे. तुम्ही जर आता माझा जन्म झाला 1952ला तर मी मुकेशचेच गाणं म्हणाल ना सर. मी सोनू निगमचं नाही म्हणू शकणार. निश्चितच ही चॉईस तुमची आहे, स्पर्धकांची चॉईस आहे. मी जर त्याला मोहम्मद रफीचं गाणं म्हण, त्याचा जन्म झाला 2025ला, ते म्हणेल हे कोण आहे, हा कोण भाग आहे ना. एक तुमची चॉईस आहे, पण 3 गाण्यामध्ये आमची चॉईस राहणार आहे. त्या 3 मला 21,000 देताना ते कौतुक पाहिजे ना की गोदाडे सरांनी बाबा माझे गाणे म्हटले म्हणून. राईट. हा सर. स्पर्धा कुठं होणार आहे? स्पर्धेसाठी पारितोषिक वितरणाला पोलीस सर आता या प्रश्नाचं आहे सगळ्यात महत्वाचा मुद्दा. आज या हॉलमध्ये आपण आला आहात, ह्या हॉलमध्ये आपण ऑडिशन्स घेणार आहोत. ऑडिशन्स आपली 23 मे आणि 24 मे 2026 सकाळी 10 ते रात्री 7 वाजेपर्यंत ही ऑडिशन्स चालणार आहे. 25 तारखेला आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की भव्य दिव्य असा अंतिम सोहळा हा कुठं होणार आहे. आणि जर मी या सेलिब्रिटीचं नाव सांगितलं तर ती उत्सुकता तुम्हाला मला शिगेश पोहोचणार नाही. त्यामुळे प्रश्नच ते ठरवतील ते. तुम्ही मला सजेस्ट करू नका, ते प्रश्नचिन्ह मी तुम्हालाच दिलेलं आहे. त्यांना पारितोषिक देतात, प्रमाणपत्र देतात. भविष्यात या स्पर्धकांना काय फायदा होणार आहे त्याचा? छान सर. तुम्ही आज फेसबुक वापरता, व्हॉट्सअप वापरता, तुम्ही ट्विटर वापरता, तुम्ही इंस्टाग्राम वापरता. जी लोक रीलवर आज पैसे कमावतायत पण त्यांना स्टेज मिळत नाहीये. परंतु मी जर या माध्यमातून सेलिब्रिटीला बोलवतोय, संगीत क्षेत्रातले राहतील, वाद्यसंघ क्षेत्रातले राहतील, व्यावसायिक राहतील, कारण प्रत्येक माझ्याकडे येणारा जो वर्ग आहे तो आधुनिक वर्ग राहणार आहे.
त्यांना ती ॲड बनवायची असेल, काही करायचं असेल, तर निश्चितच माझ्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून उभारत्या कलावंतांना महाराष्ट्रामध्ये नव्हे तर भारतामध्ये जे काही मला आमच्या पद्धतीने म्हणा किंवा येणाऱ्या लोकांकडनं त्यांना निश्चितच त्यांच्या टॅलेंटवर त्यांना ते मिळून जाईल प्रोत्साहन. धन्यवाद धन्यवाद. पत्रकार बंधू, तुम्हाला मी माफी मागतोय.